हां, स्टुडंट्स वेलकम. तर आज आपण या ठिकाणी आयसोमेट्रिक व्ह्यू कसा ड्रॉ करायचा. तर आता पहिल्यांदा समजा आपण प्रॉब्लेमचं स्टेटमेंट बघूया. फिगर शोज टू व्ह्यूज ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ड्रॉ आयसोमेट्रिक व्ह्यू. आयसोमेट्रिक व्ह्यू काढणे म्हणजे 3D थ्री डायमेन्शनल व्ह्यू काढणे आणि ऑर्थोग्राफिक म्हणजे 2 डायमेन्शनल व्ह्यू. तर फिगर शोज टू व्ह्यूज ऑफ ॲन ऑब्जेक्ट म्हणजे एका पिक्चोरियल ऑब्जेक्टचे दोन व्ह्यूज आपल्याला दिलेले आहेत इथं फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. पहिला दिलेला आहे फ्रंट व्ह्यू, दुसरा दिलेला आहे टॉप व्ह्यू. एक तर फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू दिलेला असणार आहे प्रॉब्लेममध्ये किंवा फ्रंट व्ह्यू साईड व्ह्यू दिलेला असणार आहे. आता या फिगरमध्ये फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दिलेला आहे. आता 2D म्हणजे 2 डायमेन्शन्स. तर पहिल्या फ्रंट व्ह्यू पासून आपण 2 डायमेन्शन मॅक्सिमम फाइंड आउट करायचे, टॉप व्ह्यू पासून 2 डायमेन्शन मॅक्सिमम फाइंड आउट करायचे. पुन्हा एक गोष्ट आपल्याला इथे बघायची की प्रॉब्लेममध्ये हा ओ सेंटर कुठे लोकेट केलेला आहे. म्हणजे ह्या ओ सेंटर आपल्याला त्या आयसोमेट्रिकचा कन्सिडर करायचा मेन आणि ते ड्रॉइंग करायचं आहे. तर आता पहिल्यांदा आपण बघूयात की फ्रंट व्ह्यूमध्ये मेजर 2 डायमेन्शन्स कुठले आहेत. तर समजा हा व्हर्टिकल हाईट इथे दिसतो, याला म्हणूयात आपण 50. आणि हा जो होरिझॉन्टल जो आहे इथे, हे डायमेन्शन किती असेल या ओ प्लेनला जर आपण कन्सिडर केलं. ओ पासून बघा इथपर्यंत 90 ही सेंटर लाईन आहे. आता ह्या सेंटर लाईन पासून एवढं डिस्टन्स इथं दिलेलं नाही, परंतु टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला ते डिस्टन्स शोधायचं. मग आपण सेंटर लाईननं खाली येणार आणि या सेंटर लाईन पासून शेवटचं प्रोजेक्शन बघायचं, कारण हा शेवटचा एंड जो आहे व्हर्टिकल तो इथे या पॉईंटने रिप्रेझेंट केलेला आहे. म्हणजे 9 अधिक 3 म्हणजे 90 आणि 30 120. तर हा झाला 120/50 असे याचे 2 डायमेन्शन झालेत या ठिकाणी फ्रंट व्ह्यूचे. आता टॉप व्ह्यूचे 2 डायमेन्शन्स आपण बघूयात. टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला 2 डायमेन्शन्स कुठले दिसून येतात. तर आता त्याच्यासाठी आपण हा तर बघूयात. बघा इथून इथपर्यंत जो झालेला आहे तो 120च आहे, कारण हे सगळे प्रोजेक्शन्स खाली आले. याचं प्रोजेक्शन इथे मॅच होतं, या स्लॉटचं प्रोजेक्शन याच्याशी मॅच होतं, या डॉटेड लाईनचं प्रोजेक्शन इथे मॅच होतं. हा जो कॉर्नर दिसतो हा या लाईननं रिप्रेझेंट केलेला आहे. हे आतलं जे सर्कल डायमीटर 30 आहे त्या या 2 डॉटेड लाईन्स एवढ्या डेप्थमध्ये आहेत. त्याच्यानंतर इथून इथं रेडियस 30 आहे, तीच रेडियस पूर्ण फिरवलेली आहे. तर ही रेडियस इथून इथं एवढी आहे, म्हणजे हे तर 120 झालंच आपलं. आता याच्यामध्ये दुसरं डायमेन्शन कोणतं आहे, म्हणजे हे डायमेन्शन आपल्याला इथे जरी दिसत नसलं पण आपण इथे बघायचं. बघा सेंटरपासून इकडे 30 आणि इकडे फिरवल्यावर 30, म्हणजे हा झाला 30 अधिक 30 60. तर कॉमन डायमेन्शन्स एकदा घ्यायचे आणि बाकीचे डायमेन्शन्स एक एक वेळेस लिहायचे. तर बघा 120 कॉमन आहे, मग आपण असं म्हणूयात या ठिकाणी 120 मल्टिप्लाइड बाय दुसरं डायमेन्शन आहे 60 मल्टिप्लाइड बाय तिसरं डायमेन्शन आहे 50. तर हे झाले माझे इथं 3 डायमेन्शन्स 120/60/50. कारण एक कॉमन डायमेन्शन्स आहे आपलं 120, तर ते एकदा धरायचं. मग माझा जो 3D व्ह्यू आहे तो कसा दिसतो, तो कसा आपण ड्रॉइंग करतो, त्यासाठी आपण काय करणार आहोत. ड्रॉ एनी व्हर्टिकल लाईन, एनी हॉरिझॉन्टल लाईन and 2 lines inclined at 30 degrees to horizontal. Draw any vertical line, horizontal line and at this intersection हा आपल्याला O पॉईंट घ्यायचा आहे. हा O पॉईंट इथे ठेवायचा आहे. 2 lines inclined at 30 degrees. इथे एक लाईन इन्क्लाइन करूया, इकडे एक लाईन 30 डिग्रीजला इन्क्लाइन घेऊया. एवढ्या तर आपल्याला लाईन ड्रॉ करावं लागतात. याला म्हणतो आपण आयसोमेट्रिक ॲक्सिस. 1 2 3 असे आपल्याला आयसोमेट्रिक ॲक्सिस पहिल्यांदा ड्रॉ करायचे. आता याच्यामध्ये हा ओ पॉईंट जर मी इथे बसवला तर माझा फ्रंट व्ह्यू ओ पासून इकडे 120 जाईल. असा ओ पासून इकडे 120, म्हणजे इथे आपल्याला फ्रंट व्ह्यू लोकेट करायचा आहे. मग मी या ॲक्सिसवर किती अंतर घेणार, 120 घेणार, इकडे 120 घेणार. त्याच्यानंतर आता याची टोटल हाईट किती, इथे तर 10 दिलेली, इथे त्याच्यापेक्षा जास्त, इथे त्याच्यापेक्षा जास्त, पण इथे हाईट दिलेली 50. मग इथून मी अंतर घेणार आहे या ठिकाणी 50, वरती असं 50 अंतर घ्यायचं आपल्याला. आणि इथून हा पॅरलल फेस हा किती काढायचा आहे आता, 90 अधिक 30 120 असा आपण काढणार आहे या ठिकाणी. तर हा झाला एक माझा आयसोमेट्रिक फेस. हा ॲरो काय इंडिकेट करतो, फ्रंट व्ह्यूची डायरेक्शन, या ओ पासून इकडे. हा झाला फ्रंट फेस. आता या फेसवर मला किती अंतर दाखवायचं आहे, टॉप माझा किती 60/120चा, 120 तर इथं आहे, इथे मला 60 घ्यायचं. मग आपण या डायरेक्शनला इथे 60 मार्क करणार असं, आणि या 60 पासून 50 ही हाईट इथे, तशीच हाईट इथे असेल, तर मग इथून सुद्धा आपण 60 mm ची अशी लाईन ड्रॉ करूया. हा झाला माझा साईड फेस, म्हणजे हा झाला माझा फ्रंट व्ह्यू किंवा फ्रंट आयसोमेट्रिक फेस. हा झाला साईड, हा राईट साईड म्हणता येईल. मग आता इथून फक्त पॅरलल लाईन्स ड्रॉ करायच्या. बघा इथे मी पॅरलल लाईन ड्रॉ करतो आणि ही लाईन इथे अशी जोडतो. हा झाला माझा टॉप फेस.
तर आपल्याला सगळ्यात अगोदर कन्स्ट्रक्ट करता आला पाहिजे आयसोमेट्रिक बॉक्स. आयसोमेट्रिक बॉक्स घेताना दिलेल्या 2D मध्ये मॅक्सिमम डायमेन्शन्स किती आहेत फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू किंवा फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यूचे 3 डायमेन्शन्स फाइंड आउट करणे. 120, 60, 50. इथे मी घेतलं 120, इथे घेतलं 60, इथे घेतलं 50. याप्रमाणे आयसोमेट्रिक प्लेन्स मी तयार केले आणि हे 3 प्लेन जोडले. आता जसा टॉपचा आहे त्याला खाली बॉटमचा फेस विरुद्ध दिशेला आहे, राईटचा आहे त्याला पाठीमागे बॅकचा फेस आहे, फ्रंटला आहे त्याच्या पाठीमागे इकडे राईट साईडचा आहे. जर समजा मी बॉटम एजेस मधून जाणाऱ्या डॉटेड लाईन जर ड्रॉ केल्या तर बघा, हा जो फ्रंट फेस आहे याला एक नाव देता येईल आपल्याला काहीतरी ABCD. या ABCD फेसला जर मी पाठीमागे असं एक्सट्रूड केलं तर मला इथे फेस मिळेल EFGH. हा त्याचा अपोजिट फेस आहे. आता हीच लाईन जर इथे आपण जोडली या ठिकाणी तर बघा, आता आपला टॉपचा फेस कोणता आहे EFCB किंवा BCFE. मग आता बॉटमचा फेस कोणता आहे HPDA. हा जो बॉटमचा फेस दिसतोय आपल्याला असा. तर असे आपल्याला याच्यामध्ये टॉप, बॉटम, राईट त्याच्या बॅक साईडचा आणि फ्रंट त्याच्या बॅक साईडचा असे 6 फेसेस इमॅजिन करता येणे. एकदा जर आपल्याला हा आयसोमेट्रिक बॉक्स काढता आला तर त्यानंतर आपल्याला याचे जे काही डायमेन्शन्स दिले, सेंटर लाईन कुठे दाखवलेली आहे, स्लॉटचे काय डायमेन्शन्स आहेत, विड्थ किती आहे, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये या आयसोमेट्रिक बॉक्समध्ये कन्स्ट्रक्ट करायच्या. तर त्या कशा कन्स्ट्रक्ट करायच्या त्याची मेथड आपण बघणार आहोत. दिस डायमेन्शन इज गिवन ॲज 20. ते इथे मार्क करून घ्या. तर हा आपला प्रॉब्लेम आणि आपल्याला याचं करायचं या ठिकाणी सोल्युशन ड्रॉ करायचं. पहिल्यांदा आपण आयसोमेट्रिक बॉक्स काढूया या ठिकाणी. तर आपण पहिल्यांदा आयसोमेट्रिक बॉक्स काढूया दिलेल्या डायमेन्शनचा. आता आपण फ्रंट आणि टॉप आणि साईडचे प्लेनचं मॅक्सिमम डिस्टन्स किती होतं ते बघितलेलं आहे. तर इथे आपण असं ड्रॉ एनी हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन, ओ पॉईंट घेतल्याच्या नंतर आपल्याला 30 डिग्रीजला बेस पासून तर इथे हा सेंटर पॉईंट व्यवस्थित अलाइन करायचा. त्याच्यानंतर 30 डिग्रीज बरोबर मार्क करून घ्यायचं. तर बघा, इथून इकडे 30 डिग्रीचा एक पॉईंट मार्क करूया. त्याच्यानंतर इथून इकडे 30 डिग्रीचा एक पॉईंट मार्क करूया. यातून जाणाऱ्या रॅन्डम लाईन्स आपण ड्रॉ करू शकतो. त्या रॅन्डम लाईन ड्रॉ करून घ्यायच्या. फेंट लाईन ड्रॉ करायच्या कारण ते आपल्याला नंतर इरेज करण्याचं काम पडेल. एक अंदाजे लाईन मी ड्रॉ केली, दुसरी एक अंदाजे लाईन मी इथे ड्रॉ करतो. आता या ओ पॉइंटला ही जी डायरेक्शन आहे माझी ती फ्रंट व्ह्यूची डायरेक्शन आहे. या डायग्रामच्या या प्रॉब्लेम प्रमाणे बघा, या प्रॉब्लेम प्रमाणे आपली ओ पासून इकडे मला 90 अधिक 30 घ्यायचं आणि व्हर्टिकल हाईट मॅक्सिमम 50 आहे. मग आपण 50 बाय 120 असं अंतर घेणार पहिल्यांदा. तर पहिल्यांदा आपण 50 मार्क करूया. दहा, 20, 30, 40 आणि 50. बघा, हे अंतर मी 50 मार्क केलेलं आहे. इथे डायमेन्शन्स द्यायची गरज नाही, परंतु एक समजण्यासाठी आपण घेतोय. आता या 50 पासून सुद्धा या लाईनला मला पॅरलल एक ड्रॉ करून घ्यायचा आहे. बघा, मी जर हा रोलर स्केल जर असं सरकवलं तर इथून एक मी रॅन्डम लाईन ड्रॉ करू शकतो. मोजून बी घेता येईल आपल्याला. आता इथून मला इकडे अंतर किती घ्यायचं आहे 90 आणि 30, 120 अंतर घ्यायचं. म्हणजे मला 12 डिव्हिजन घ्यावे लागतील इथे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 इथपर्यंत येईल ते सरासरी. हा आहे इथे 120 मी इथे घेतलेलं आहे. तसंच आपण 120 इथून सुद्धा घेऊया. आता हे मेजर करून घ्यायला हरकत नाही. 120 आपल्याला इथे घ्यायचं आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120. तर पहिल्यांदा आपल्याला आयसोमेट्रिक बॉक्स काढण्यासाठी आपण हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन, 2 लाईन्स इन्क्लाइंड ॲट 30 डिग्रीज रॅन्डम व्हेरी फेंट कन्स्ट्रक्शनमध्ये ड्रॉइंग करून घ्यायचं. याला म्हणतो आपण आयसोमेट्रिक ॲक्सेस 1, 2, 3 ABC. आता व्हर्टिकल हाईट किती आहे तर व्हर्टिकल हाईट आपल्याला इथं 50 दिलेली आहे. तर ही 50 इथं आपण मेजर करून घेतली. पहिलं एक डायमेन्शन आपण मार्क केलं. आता इकडे आपल्याला 120 मार्क करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला या पॉईंटपासून एक्झॅक्टली या ॲक्सिसवर 120 मोजून घ्यायचं आहे.
6, 7, 8, 9, 10, 120 इथे येतं सरासरी. मग हा पॉईंट आपला 120. तर बाकीचं जे आहे ती लाईन आपण इथे इरेज करू, याचं काम नाही. 120 बरोबर आपण इथे मेजर करून घेतलेलं आहे. म्हणजे अलॉंग धिस ॲक्सिस आपण 120 अंतर घेतलं आणि ही आपली फ्रंट प्लेनची किंवा फ्रंट व्ह्यूची डायरेक्शन आहे. आता दोन डायमेन्शन तर आपण घेतलेले आहेत, 50 आणि 120. आता तिसरं जे डायमेन्शन होतं ते आपल्याला या तिसऱ्या प्लेनमध्ये घ्यायचं आहे आणि ते आहे आपलं 60. विथ स्केल आपल्याला फक्त हे ड्रॉइंग करून घ्यायचं आहे. तर हा इथं माझा 6चा पॉईंट आहे, हा येईल आपला 60. अलॉंग धिस ॲक्सिस आपलं अंतर किती झालं आता? 60 झालं. बाकीचे डायमेन्शन्सचं फार काही महत्त्व नाही, कारण आपल्याला फुल डायमेन्शन्स घेऊन आयसोमेट्रिक बॉक्स ड्रॉ करायचा आहे. तर बाकीच्या अननेसरी ज्या लाईन्स आहेत त्या आपण काढून टाकू. 3 आयसोमेट्रिक ॲक्सिस झाले माझे. इकडे 60, व्हर्टिकल 50, लेफ्ट साईडला 120. आता इथून मला पॅरल लाईन्स ड्रॉ करायच्या. बघा आता ही जी लाईन आहे, आता इथे मी सेट केल्याच्या नंतर ड्राफ्टर आपल्याला इकडे घेऊन जायचं आहे. मोजून घेतलं तरी चालेल रॅन्डम, त्याच्यावर नंतर मार्क केलं तरी चालेल. ही लाईन आपण ड्रॉ केली. त्याच्यानंतर आता इथे माझं 60 मी फिक्स केलेलं आहे, इथून इथे 60 फिक्स केलेलं आहे. तर मग आपण इथून या व्हर्टिकलला याला इकडे घेऊया असं, आणि 60 मधून जाणारा व्हर्टिकल ड्रॉ करायचा. हा झाला माझा आयसोमेट्रिक एक फेस तयार झाला. असा फेस तयार करण्यासाठी आपल्याला परत काय करायचं आहे, या ठिकाणी हा जो व्हर्टिकल आहे या साईडला सुद्धा मला असा व्हर्टिकल इथे ड्रॉ करायचा आहे. बघा हा किती अंतरावर होता? 120. म्हणजे हे अंतर सुद्धा माझं ऑटोमॅटिकली 120 येणार आहे. 12 म्हणजे 120. तर आपण 2 आयसोमेट्रिक प्लेन या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. आता तिसऱ्यासाठी काय करायचं आहे, तर इथे सेट करायचं आहे. म्हणजे हा आपला आयसोमेट्रिक ॲक्सिस मेन आहे. त्याच्यानंतर या पॉईंटमधून पॅरलल आपल्याला टाकायचा आहे. तो कितीचा आहे? 120चाच आपल्याला ड्रॉ करायचा आहे. ड्रॉ मेजर करून घेतलं तरी चालेल किंवा फक्त पॅरलल ड्रॉ करा, नंतर आपण बघूयात. मग आता याच्यावरती आपण 120 मेजर करून घ्यायचं आहे. ड्राफ्टर असेल तर पॅरलल लाईन्स टाकणं आपल्याला इझिली होऊन जातं. म्हणजे बघा, मी जर कधी इथून असा हा पॅरलल नेण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्याला हा 120चा पॉईंट इथे जोडता येतो. हा 120चा पॉईंट आपण जोडलेला आहे. तर अशा रीतीने आपल्याला पहिल्यांदा मॅक्सिमम डायमेन्शन्सचा आयसोमेट्रिक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये तो ऑब्जेक्ट आपल्याला एम्बेड करायचा आहे. बघा इथं सांगितल्याप्रमाणे इथे आपलं 90, हे 60, हे 50. 3 डायमेन्शन्स आपण फाइंड आउट केले. फ्रंट व्ह्यूचे मॅक्सिमम डायमेन्शन्स, टॉप व्ह्यूचे मॅक्सिमम डायमेन्शन्स. आयसोमेट्रिक बॉक्स पूर्ण करायचा आहे. इकडे 60, व्हर्टिकल 50, इकडे 120. आता आपल्याला हे बघावं लागेल, आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये काय दिसतं. टॉप व्ह्यू मध्ये असा आपल्याला हाफ सर्कल दिसतो, त्याच्यानंतर एक पूर्ण सर्कल दिसतो आणि इथे एक स्लॉट आहे. हा रेक्टँग्युलर स्लॉट वरून या बॉटमच्या फेस पर्यंत इथे गेलेला आहे आणि ह्या स्लोपिंग लाईनवर इथून आणि एवढ्या अंतरात आहे. तर पहिल्यांदा आपल्याला हे डायमेन्शन किंवा हा पॉईंट मार्क करायचा. इथे दिसतो हा पॉईंट, याला आपण ए पॉईंट म्हणूया वाटल्यास. हा पॉईंट म्हणजे ही पूर्ण लाईन. तर ही किती अंतरावर आहे? या सेंटर लाईन पासून 30, आणि ह्या एंड पासून सेंटर लाईन किती अंतरावर आहे? 30, कारण याची रेडियस 30 दिलेली आहे. मग आपण पहिल्यांदा याच्यामध्ये सेंटर लाईन मार्क करणार. तर टॉप फेसवर आपल्याला सेंटर लाईन समजा ड्रॉ करायची. तर आपण काय करणार या ठिकाणी, हे जे 60 अंतर आहे याच्या 30 वरती सेंटर आहे. मग हा सेंटर आपल्याला ड्रॉ करायचा. 30 आपल्याला इथे मेजर करून घेता येईल किंवा पॅरलल लाईनच्या सहाय्याने आपण इझिली ते करू शकतो. मग सेंटर लाईन आपल्याला जी ड्रॉ करायची आहे ती आपण ड्रॉ करणार. पहिली सेंटर लाईन माझी कशी आहे? एक्झॅक्टली ही सेंटर लाईन आहे. फेन ड्रॉ करूया त्याला. त्याच्यानंतर याला आपण या ठिकाणी व्हर्टिकल सेंटर प्लेन मध्ये सुद्धा घेऊ शकतो. इथे व्हर्टिकलला जर सेट केलं आणि आपण इथे जर आणलं तर ऍक्च्युअली ही सेंटर लाईन झाली. परंतु या सेंटर लाईनवर या बॅक एंड पासून किती अंतरावर माझा दुसरा सेंटर आहे? 10, 20 आणि 30 या अंतरावर आहे. तर 30 अंतरावर आपण दुसरा सेंटर घेऊया. इथं सेंटर लाईन आहे,
ही सेंटर लाईन ड्रॉ करण्यासाठी या पॅरलला सेट करायचं आणि इकडे येऊया असं, याच्यातून सेंटर लाईन ड्रॉ करायची. तर हा जो सेंटर मी लोकेट केलेला आहे ओ ॲज ए सेंटर सपोज, तर याला डायमेन्शन मी इथून 30 अंतर घेतलेलं आहे. ऑलरेडी हे 30 घेऊन एक सेंटर लाईन मी ड्रॉ केलेली होती. आता हा सर्क्युलर जो पार्ट आहे तो किती अंतरावर येतो बघा, 30 अंतरावर येतो आणि त्याच्या पुढेही 30 अंतर दिलेलं आहे म्हणजे 60. या 60 पर्यंत मला घ्यायचं आहे. मग मी काय करणार या ठिकाणी, या 60 पर्यंत जाणारी जी लाईन आहे ती ड्रॉ करणार. बघा इथे ही 60 ची लाईन मी ड्रॉ करतो. आता ही जी लाईन आहे आणि हा ए पॉइंट आहे, हा कुठे दिसतो आपल्याला, तर बघा हा जो ए पॉइंट आहे तर टॉप व्ह्यू मध्ये मला पूर्ण लाईन दिसते. ही पूर्ण लाईन मी इथे काढलेली आहे, इथे ही लाईन काढलेली आहे. आता ही लाईन काढल्याच्या नंतर आपण स्लोपिंग फेससाठी काय करणार, तर इथून 10 हे अंतर व्हर्टिकल घेणार फ्रंट व्ह्यू मध्ये. तर मग 10 अंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी, इथून मला व्हर्टिकल डिस्टन्स किती घ्यायचं आहे, फक्त 10 mm इथे घेऊया. इथून सुद्धा 10 mm मेजर करून घ्यायचं आणि याला जोडायचं किंवा याला पॅरलल असं आपण वरती सरकत नाही. बघा 10 mm ला या फेसवर मी हे अंतर काय घेतलं, तर मला इथून एवढं अंतर 10 mm दिलेलं आहे, त्याच्यामुळे ते आपण घेतलेलं आहे. ही लाईन आपण डार्क करू शकतो आता थोडीशी. आता या फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू मध्ये हे 10चं अंतर फ्रंट व्ह्यू मध्ये डायरेक्ट ए पॉइंटला जोडलेलं आहे, तर आपण ते जोडूया या ठिकाणी. बघा इथून जाणारी ही स्लोपिंग लाईन मी 2 एंड फिक्स केल्याच्या नंतर ड्रॉ केलेली आहे, ते इथे जोडूया. त्याच्यानंतर इथून सुद्धा ए पॉइंट जोडूया. म्हणजे या स्लोपिंग लाईन्स म्हणजे कशा आहे, एक दुसऱ्याला पॅरलल आहेत, पूर्ण पॅरलल लाईन्स आहेत अशा. आता या पॅरलल झाल्याच्या नंतर हा पॉइंट माझा जो सेंटरचा आहे तो या सेंटर लाईन सोबत इथे जोडला जाईल. बघा मग ही सेंटर लाईन स्लोपिंग सरफेसवर आपल्याला पूर्ण ड्रॉ करायची, देन व्हर्टिकल डाऊनवर्ड. तर अशा पद्धतीने आपण हा स्लोपिंग सरफेस रिप्रेझेंट करू शकतो. आता एक आपल्याला थोडंसं क्लिअर अंडरस्टँडिंगसाठी आपण जे पहिल्या आपल्या आयसोमेट्रिक लाईन्स होत्या ज्या आपल्याला आवश्यक नाहीत त्या आपण थोड्या इरेज करूया, म्हणजे आपल्याला स्लोपिंग सरफेस क्लिअर कट दिसायला लागेल. आता बघा आपल्याला हा स्लोपिंग सरफेस असा इथून इकडे तिरपा दिसतो. आता या स्लोपिंग सरफेसवरती जो स्लॉट आहे इथे दाखवलेला आहे स्लॉट, तो हा स्लॉट, या स्लॉटची विड्थ आहे 20 mm आणि ही जी लांबी एकूण 30 mm. पण पहिला एज हा इकडून 15 mm अंतरावर, नंतर 30 mm किंवा इकडून 15 mm. आपण इकडून घेऊया त्याला. तर हे अंतर 15 आपल्याला या आयसोमेट्रिक ॲक्सेसला पॅरलल दिलं 120च्या डायरेक्शनला. मग 120च्या डायरेक्शनला मी पहिल्यांदा या सेंटर लाईन पासून, बघा या सेंटर लाईन पासून पहिलं जे अंतर घेणार आहे ते मी किती घेणार आहे या ठिकाणी, कोणत्या ॲक्सेसला पॅरलल घ्यायचं आहे ते बघा, ह्या आयसोमेट्रिक ॲक्सेसला आपल्याला इथून 15 mm अंतर पहिल्यांदा घ्यायचं. एक आयसोमेट्रिक लाईन पॅरलल काढून घ्या या पॉईंटमधून. आता इथून पहिलं जे पॉईंट होता माझा तो 15 mm अंतरावर, बघा 15 mm मी इथे मार्क केला. या 15 पासून दुसरं अंतर किती होतं आपलं, 30, 10, 20, 30 होतं, असं इथे मार्क करूया. मग आता काय करायचं, धिस लाईन इज पॅरलल टू धिस आयसोमेट्रिक ॲक्सिस. हे अंतर 15 मला या आयसोमेट्रिक ॲक्सिसला पॅरलल दिले, या स्लोपिंग ॲक्सिसवर नाही. मग आता नंतर दुसऱ्यांदा काय करायचं, तर इथून वरती जायचं. बघा हा पॉईंट मी इथं वर चिटकवतो, जिथे चिटकल तिथे या स्लोपिंग लाईनवर इथे चिटकला. त्याच्यानंतर हा 30च्या अंतरावर जो पॉईंट होता तो इथे चिटकेल. म्हणजे आपल्याला काय करायचं, तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये हे 15, हे 30 किंवा इकडून 15 असं अंतर हे आयसोमेट्रिक ॲक्सिसला पॅरलल आहे, स्लोपिंग फेसला पॅरलल अंतर दिलेलं नाही आहे. तर आपण काय करायचं, ह्या जो मी ॲक्सिस टाकला धिस इज पॅरलल टू आयसोमेट्रिक ॲक्सिस 120 mm ज्याची लांबी होती, इथून मी एवढं अंतर घेतलं 15, त्याच्यानंतर 15च्या पुढे मला अंतर दिले 30. मग ही लाईन वरती आयसोमेट्रिक ॲक्सिसला स्लोपिंग ॲक्सिसला चिटकवली, ही स्लोपिंग ॲक्सिसला चिटकवली. आता या ॲक्सिसला पॅरलल घ्यायचं आणि किती अंतर घ्यायचं आपल्याला या इंटरसेक्टिंग पॉईंट पासून 20 mm, 10 इकडे आणि 10 इकडे. बघा हा 10 इथे, 10 इथे घेतो मी. तसंच पुढे कंटिन्यू येऊया, 10 इथे आणि 10 इथे. हे माझं अंतर झालं 20. हे जे अंतर आहे ते दोन्ही साईडला सारखंच घेतलं, 20 अंतर घेतलं. मग हे पॉईंट्स फक्त मला जोडायचे. हे पॉईंट, ही लाईन आणि ही लाईन, स्लोपिंग फेसवरच्या सगळ्या लाईन स्लोपिंग पॅरलल येतील एक दुसऱ्याला.
तर स्लोपिंग फेसवरती स्लॉट काढण्यासाठी आपल्याला फक्त जे डिस्टन्स पॅरलल दिलेले आहे आयसोमेट्रिक ॲक्सिसला ते घेणं आवश्यक आहे. आता आपण या ठिकाणी हे जे व्हर्टिकल डार्क लाईन झालेले आहे ह्या काढून टाकायला हरकत नाही. ते फक्त आपल्या कन्स्ट्रक्शन लाईन क्लिअर कट दिसण्यासाठी व्हिडिओमध्ये थोड्या मी डार्क ड्रॉ केलेलं आहे. तर याला इथून काढून घेऊया पूर्ण. डायमेन्शन्स देण्याची गरज नाही, तर आपण हे डायमेन्शन्स पण इथे इरेज करूया. आता एक समजण्यासारखी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की हा स्लोपिंग सरफेसवरती तर झाला, पण आता काय झालेलं आहे, हा कुठपर्यंत आलेला आहे स्लॉट असा या बॉटम फेसपर्यंत आलेला आहे, इथून आणि इकडून जाणाऱ्या बॉटम फेसपर्यंत. म्हणजे काय होणार आहे नंतर बघा, इथून जर मी बॉटम फेसवर घेतलं, समजा मी जर इथून असे पॅरलल लाईन ड्रॉ करून घेतल्या बघा, असा तो खाली येईल डॉटेडमध्ये, इकडे सुद्धा खाली लाईन येईल, इकडे सुद्धा खाली लाईन येईल आणि इथून सुद्धा खाली लाईन जाईल आणि ह्या बॉटम फेसवर हे पूर्ण माझं असं जोडल्या जाईल. डॉटेड लाईननं बॉटम फेसला माझ्याकडे सुद्धा काय होणार आहे या ठिकाणी हा जोडला जाईल असा. खाली आपल्याला इथे हा रेक्टँगल दिसेल. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ह्या व्हर्टिकल लाईन्स ज्या ऑब्जेक्टमध्ये त्या नाही काढायच्या, परंतु जी स्लॉटमध्ये असणारी लाईन आहे, स्लॉटमध्ये असणारी जी लाईन आहे ती लाईन मात्र आपल्याला ड्रॉ करायची. तर स्लॉटमध्ये असणारी लाईन कोणती, मग मी व्हर्टिकलला इथं ड्राफ्टर सेट केलं समजा हे, आणि या कॉर्नरमधून जाणारी जी माझी लाईन होती ती ह्या दुसऱ्या लाईनला इंटरसेक्ट होण्यापर्यंत व्हर्टिकली डाऊनवर्ड आपल्याला ड्रॉ करायची. तर अशी ड्रॉ केल्याच्या नंतर आपल्याला त्याची डेप्थ ही डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे असं इंडिकेट करता येतं. बाकीचा जो अनावश्यक पार्ट होता कन्स्ट्रक्शनचा तो फेंट मेंटेन करायचा आहे. तर पहिला पार्ट आपला इथे पूर्ण झालेला आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ स्लॉट्स ऑन स्लोपिंग सरफेसेस. तर पहिल्यांदा आपण स्लोपिंग सरफेसमधल्या काही कन्स्ट्रक्शन लाईन्स रिटर्न ठेवायच्या आहे व्हेरी फेंट, आणि हा स्लोप या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. आता दुसरं बघूया, आपल्याला काढायचा आहे या ठिकाणी सर्क्युलर पार्ट. आता सर्क्युलर पार्टसाठी आपण ही सेंटर लाईन या प्लेनमध्ये सुद्धा घेऊयात. बघा, इथून माझा सेंटर काय होणार आहे या ठिकाणी, हा व्हर्टिकल फेसला डाऊनवर्ड येईल, हा तो पॉईंट असेल, इथे पॉईंट असणार आहे. आता आपल्याला पहिल्यांदा सर्कलचं कसं कन्स्ट्रक्शन करतो, तर 4 सेंटर मेथड आपल्याला घ्यायची. तर बघा, पहिल्यांदा आपण ह्या हाफ सर्कलचं कन्स्ट्रक्शन करूया. या सेंटर पॉईंटपासून रेडियस इकडे 30, इकडे 30, इथे 30, तर आपण इकडे सुद्धा 30च घ्यायची आणि रोम्बस पूर्ण करायचं. मग आता बघा, मी सेंटरपासून इथे 30 mm अंतर मेजर करून घेतलं, इकडे 30 आणि 30 अंतर मेजर करून घेतलेलं आहे. आता माझं इकडे 30 अंतर घ्यायचं, हे ऑलरेडी आपलं 30च आहे. बघा, हे ऑलरेडी आपलं 30च आहे. मग आता आपल्याला काय होईल या ठिकाणी, ए बी सी आणि डी असा रोम्बस पूर्ण करायचा आहे. पहिल्यांदा कोणतंही सर्कल ड्रॉ करण्यासाठी त्याची जी रेडियस दिलेली ती ह्या सेंटर लाईनच्या 4ही साईडला मार्क करायची. नंतर ह्या आयसोमेट्रिक ॲक्सिसला पॅरलल लाईन ड्रॉ करायच्या. पॅरलल लाईन ड्रॉ केल्याच्या नंतर रोम्बस पूर्ण करायचा. आपल्या केसमध्ये जो रोम्बस तयार झालेला आहे तो ए बी सी डी. पहिल्यांदा रोम्बस तयार करणे. आता लॉंगर डायगोनल कोणता दिसतो आपल्याला, तर बघा, ए सी हा जवळजवळ 100 आहे आणि बी डी हा 60 आहे जवळजवळ. म्हणजे पहिल्यांदा लॉंगर डाय जो उघड्या डोळ्यानेच दिसतो, तर जॉईन लॉंगर डायगोनल. काय प्रोसिजर आपली, पहिल्यांदा लोकेट द सेंटर, त्याच्यानंतर ड्रॉ रोम्बस विथ द रेडियस गिव्हन, जॉईन लॉंगर डायगोनल, जॉईन द मिड पॉइंट्स फ्रॉम द अपोजिट कॉर्नर्स ऑफ अपोजिट साइड्स. बघा काय म्हटलं मी, अपोजिट साइड याची ही आहे या बी पासून, त्याचा मिड पॉइंट मी जोडला रोम्बसचा. आता दुसरा मिड पॉईंट माझा कुठे, बी पासून, ही अपोजिट पासून, तर हा इथला अपोजिट साइड माझा मिड पॉईंट. तसंच जसं बी सोबत केलं, ह्या शॉर्टर डायगोनलच्या दुसऱ्या एस सोबत हा मिड पॉईंट मला जोडायचा आहे, डी सोबत मी तो जोडणार. आता या साइड सोबत जोडला तर या साइडचा मिड पॉईंट या डी सोबत जोडायचा आहे. तर बघा, मला इंटरसेक्टिंग पॉईंट्स कोणते कोणते मिळतात, तर हा पॉईंट पहिला मिळाला मला, याला म्हणूया आपण C1, त्याच्यानंतर याला म्हणूया C2. हे 2 सेंटर्स मी फाइंड आउट केले. ह्या बीला आपण C3 म्हणू शकतो आणि ह्या डीला C4. तर हे माझे 4 सेंटर आहे, C1, C2, C3 आणि C4. C4D एकच पॉईंट आहे
C3B सुद्धा एकच पॉईंट आहे. समजण्यासाठी फक्त आपण ते पूर्ण करतो. आता आपल्या डायग्रामकडे बघितल्यावर काय लक्षात येत आहे आपल्या, फक्त हाफ सर्कल पूर्ण करायचं आहे आपलं. पूर्ण सर्कल नाही आहे रेडियस 30चं, फाय 30चं पूर्ण आहे, ते नंतर काढू आपण. पहिल्यांदा रेडियस 30चं हाफ सर्कल. तर मला फक्त बाहेरूनचा पार्ट राऊंड करायचा आहे. मग बाहेरूनचा पार्ट राऊंड करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर मग कंपास घ्यायचा, C1 सेंटर वापरायचं. बघा C1 सेंटर मी घेतला आणि जी मिड पॉईंट होते नियरेस्ट ते मला जॉईन करायचे. जे पॉईंट आहेत ते आपल्याला जॉईन करायचे आहेत. बघा हा C1 सेंटर आपण वापरला. या C1 सेंटर सोबत आपण हा पॉईंट जोडलेला. आता दुसरा जो सेंटर घेणार आहे मी तो C3 सेंटर घेणार आहे आणि या C3 सेंटर पासून हा अपोजिट जो माझा आलेला मिड पॉईंट आहे तो या इकडच्या मिड पॉईंट सोबत आपल्याला जोडायचा आहे. तर हा आपला हाफ सर्कल इथे पूर्ण झालेला आहे. आता हाफ सर्कल नंतर हा पार्ट जो आहे तो मला पूर्ण डार्क करता येईल इथे. त्याच्यानंतर ही सुद्धा लाईन मी इथे डार्क करून घेणार आणि अशा रीतीने आपला हा हाफ सर्कल इथे पूर्ण झाला, स्लोपिंग सरफेस. आता इथून पण बॉटम सरफेसला बघा हा जो पॉईंट असा गोल आहे तो इथून या बॉटम फेसला, टॉप फेसला जो मी हाफ सर्कल ड्रॉ केला तो मला बॉटम फेस पासून काढायचा आहे. मग बॉटम फेस मला किती अंतरावर आहे, तर बॉटम फेस इथे या 50 अंतरावरती आहे. 50 अंतरावरती आहे. मग हा C1 मला व्हर्टिकली डाऊनवर्ड घ्यायचा. किती अंतरावर घ्यायचा आहे तो, 50 अंतरावर घ्यायचा आहे. मग मी या C1 ला व्हर्टिकली डाऊनवर्ड शिफ्ट करणार आहे 50 या अंतरावर. तर याला म्हणूया आपण C1 डॅश सपोज. तर C1 हा C1 डॅशला मी कसा आणलेला आहे, कन्स्ट्रक्शन फ्रंट लाईन आपल्याला मेंटेन करायची. नंतर या C1 सोबत ही जी रेडियस होती, ही जी मी मार्क केलेली रेडियस आहे, हीच रेडियस आपल्याला या C1 डॅश सोबत घ्यायची आणि इथून पॉईंट असा टर्न करायचा. बघा मी कुठून पॉईंट टर्न केलेला आहे तो, असा टर्न करायचा. असा टर्न केल्याच्या नंतर आता आपल्याला पुन्हा परपेंडिक्युलर या ठिकाणी ड्रॉ करायचा. बघा हा जो व्हर्टिकल आहे या व्हर्टिकलला मॅच करायची स्केल आपली आणि या दोघांना असं टँजंट ड्रॉ करायचं. तर इथे असा टँजंट आला पाहिजे आणि हा टँजंट मी इथे ड्रॉ करणार. तर C1 हा आपण C1 डॅशच्या ठिकाणी व्हर्टिकली डाऊनवर्ड 50 या अंतराने आणला, C1 मार्क केला. त्याच्यानंतर जी आपली रेडियस होती या C1 सोबत ती रेडियस याच याची इथे घ्यायची, या C1 डॅशवरती लोखंडी टोक ठेवायचं आणि याला इकडे टर्न करायचं. एक रॅन्डम आपल्याला पुढे जाईल थोडासा असं मध्ये असं करायचं. आता हे मला फक्त क्वार्टर सर्कलच पूर्ण करायचं म्हणून मी एक सेंटर घेतला. हाफ सर्कल जर पूर्ण करायचं असेल समजा मला या मिड पॉईंट पासून या मिड पॉईंट पर्यंत, तर मला C3 50 अंतराने खाली घ्यावं लागेल. जर मला इथून एवढं जोडायचं तर C2 50 ने खाली घ्यावं लागेल. म्हणजे हे सगळे सेंटर्स मी 50 mm ने खाली घेणार. वरच्या प्लेनला असेल तर खालच्या प्लेनवर, राईटच्या प्लेनला असेल तर लेफ्टच्या प्लेनवर शिफ्ट करायचे आणि त्या रेडियसने आर्क ड्रॉ करायचे. आता हा जो एक्स्ट्रा रेडियस आलेला आहे हा आपण या ठिकाणी इरेज करून टाकूया आणि याला टँजंट बघा व्हर्टिकलला सेट करायचं पहिल्यांदा आणि याला असं टँजंट ड्रॉ करायचं. तर हा टँजंट आपल्याला या दोघांना टँजंट आला पाहिजे इथे असा व्यवस्थित टँजंट काढायचा त्यावेळी. म्हणजे टॉपचा सर्क्युलर फेस बॉटमला आपण या ठिकाणी जसा तसा घेतला. C1 डॅशला कुठे आला हे आपल्याला क्लिअर कट कळायला पाहिजे पॅरलल लाईनच्या मेथडने. आता प्रश्न उरतो ह्या आतल्या सर्कलचा. आता बाहेरचा हाफ सर्कल पूर्ण झालेला आहे. आतल्या सर्कलसाठी आपल्याला डायमीटर किती आहे, 30 दिलेलं आहे. फाय 30 म्हणजे रेडियस याची किती आहे, 15 आहे. तर या सेंटर सोबत, सेंटर तर कॉमनच आहे, मग या सेंटर सोबत आपल्याला 15 mm बघा दोन्हीकडे 15-15 mm घेऊया. 5 मी सेट केलेला आहे. इथे एक पॉईंट येईल, इथून मी इकडे 15 घेतो, इथे एक पॉईंट येईल. बघा इथे एक पॉईंट आला माझा, त्याच्यानंतर इथे एक पॉईंट आला. आता या पॉईंट मधून मला काय करायचं आहे, तर 30 mm याला पॅरलल ॲक्सिसला पॅरलल घेऊयात आपण.
15 इकडे आणि 15 इकडे अशी लाईन ड्रॉ करायची, पण आपण एक रॅन्डम फेंट लाईन ड्रॉ करून घेऊया. त्याच्यानंतर इथल्या ॲक्सिसला पॅरलल हा जो आपला पॉईंट आलेला आहे 15चा, त्याच्यातून एक रॅन्डम 15 mm अंतर सरासरी घेऊया. आता त्याच्यानंतर आता इथे आडव्या ॲक्सिसवर सुद्धा मला अंतर किती घ्यायचं आहे, 15 mm अंतर घ्यायचं आहे. ते आपण घेऊया याच्यावरती. बघा, हा 15चा एक पॉईंट माझा इथे येतो आणि दुसरा 15चा पॉईंट इथे येतो. मग आता रोम्बस या ॲक्सिसला पॅरलल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. या 15च्या अंतरातून जाणार तो पहिल्याच्या ठिकाणीच आपल्याला भेटायला पाहिजे इथे. बघा, याच मेजर डायगोनलवरती तो भेटतो. त्याच्यानंतर तसाच रोम्बस हे जो 15 आपण डिस्टन्स घेतलेला आहे त्यातून काढायचं. आता बघा, नवीन रोम्बस आपल्याला दिसतो. W X Y आणि Z, याला एक नाव देऊया आपण. WXYZ असं मी याला नाव दिले. आता हा रोम्बस जो आहे तो आपण कसा घेतला अंतर, तर इथून माझी रेडियस 15, इथून रेडियस 15, इथून रेडियस 15, इथून रेडियस 15. ड्रॉ पॅरलल लाईन्स. हा माझा ॲक्सिस आहे, हा माझा ॲक्सिस आहे, ही पॅरलल लाईन झाली. हा इथला ॲक्सिस आहे, इथला ॲक्सिस आहे, याला पॅरलल लाईन ड्रॉ केली, रोम्बस तयार झाला. या रोम्बसला तीच मेथड वापरायची पुन्हा, जॉईन लॉंगर डायगोनल, त्याच रेषेवरती येईल पुन्हा तो. त्याच्यानंतर अपोजिट डायगोनलचे एंड्स इथे एक्स आणि झेड दिसतात, तर अपोजिट साइड मिड पॉईंट जोडूया. बघा, इकडची ही मिड पॉईंट मला जोडायची अशी, हा सेंटर मला मिळेल. दिस इज माय K1 सेंटर सपोज. तसाच मी अपोजिट इथून जोडणार आहे, तर मला कोणता सेंटर मिळेल, दुसरा सेंटर मिळेल K2 सेंटर. बघा, हा तो K2 सेंटर आहे. तर K1 सेंटर कुठे आहे, त्याच्यानंतर K2 सेंटर कुठे आहे. आता रिमेनिंग कोणते सेंटर आहे माझे, एक्स आणि झेड, याला मी काही पण म्हणू शकतो. हा K3, हा K4. आता आपल्याला हे 4 सेंटर्स वापरायचे आणि रेडियस पूर्ण करायची. आता बघा, याच्यामध्ये K1 सेंटर सोबत हा पहिला मिड पॉईंट आहे. हा अपोजिटला जर मी जोडला तर इथे येतो माझा मिड पॉईंट, हाच मिड पॉईंट आहे, सेंटरवरच येतो तो. तर पहिल्यांदा याला आपण जोडूया. कंपासच्या सहाय्याने दोन्हीकडे रेडियस घ्यायची आणि त्याला आपल्याला ड्रॉइंग पूर्ण करायचं आहे. सेंटर थोडासा इकडे तिकडे चढावा लागला तरी हरकत नाही, तो आपण कन्सिडर करायचा आहे तिथे कसं करतो. आता जी प्रोसिजर, तर K1 सेंटर आपल्याला घ्यायचं आहे. पहिल्यांदा O सेंटर झाला होता. आता बघा, ह्या K1 सोबत हा मिड पॉईंट मला जोडायचा आहे, इथे दिसतो मिड पॉईंट. त्याच्यानंतर हा इकडे आलेला आहे, तर K1 सोबतचा मिड पॉईंट आपण घेऊया आणि तो इथं जोडूया. बघा, हा इथं आलेला आहे असा. K1च्या नियरेस्ट मिड पॉईंट. तसा हा K2 इथे, या K2 पासून नियरेस्ट मिड पॉईंट जोडायचे आपल्याला इकडे. इलिप्टिकल आपल्याला दिसेल, तो जसा स्क्वेअरचा रोम्बस झाला तसा इलिप्टिकल दिसला. आता माझा K3 सेंटर, किंवा त्याला आपण म्हणूया या ठिकाणी X, K3 वर एक टोक ठेवूया सरळ सरळ, आणि या मिड पॉईंटला अपोजिट साईडच्या मिड पॉईंट टू मिड पॉईंट आपल्याला जोडायचं आहे. आता आपलं थोडंसं डायमेन्शन इकडे तिकडे झाल्यामुळे थोडं सेंटर आपल्याला चढावं लागेल, तो भाग वेगळा आहे, परंतु अशा रीतीने अपोजिट मिड पॉईंट. आता चौथा सेंटर ह्या स्मॉलर रोम्बसचा झेड पॉईंट किंवा K4 आहे, तर त्याला सुद्धा मिड पॉईंटची रेडियस इकडच्या मिड पॉईंट सोबत जोडता आली पाहिजे. बघा, इथून एवढं आपण जोडूया इथे. तर डायमेन्शन मेजर करून घेताना आणि सेंटर फाइंड आउट करताना जर आपण करेक्ट सेंटर्स घेतले तर आपल्याला हा इलिप्स, जो सर्कलचा इलिप्स झालेला आहे, तो सहजरित्या काढता येतो. तर डायमेन्शन्स देण्याची ॲज युजल गरज नाही, फक्त एक अंडरस्टँडिंगसाठी आपण घेतलं होतं. 120-60 आपण जसे तसे ठेवूया. आता आपल्याला एकच लाईन फक्त थोडीशी डार्क करायची, ती म्हणजे बॉटमची. इथून जो जाणारा आपला लाईन आहे तो याच्यासोबत असं थोडा डार्क करूया, म्हणजे आपला पूर्ण हा आयसोमेट्रिक व्ह्यू जो आहे तो क्लिअर दिसेल या ठिकाणी. तर कोणताही सर्क्युलर पार्ट ड्रॉ करण्यासाठी आपल्याला 4 सेंटर मेथड वापरायची. त्यातले जे 2 सेंटर लागतील हाफ सर्कलसाठी, हाफ सर्कल पूर्ण करायचा, सर्कल पूर्ण करायचा, आणि इथून जाणारा जो आपला सर्क्युलर पार्ट आहे तो या C1 सेंटर सोबत C1 डॅश कसा झाला ते पण घ्यायचं आणि तेवढी रेडियस घेऊन ड्रॉ करायचं. तर हा आपण बॉटमला शिफ्ट केला. आता हा सर्कल सुद्धा बॉटमला आलेला आहे, पण आपली 50 ही विड्थ खूप जास्त आहे, त्याच्यामुळे इथून असं आपल्याला बॉटमचे जे एजेस आहे ते दिसणार नाही, पण तो बॉटमचे जे एजेस या सर्कलच्या मधून जातील हे सगळे K1, K2, K3, K4 खाली घ्यायचे 50नी
आणि या K3 रेडियस ड्रॉ करून पाहायचं. जर याच्यामधून गेलं तर ठीक आहे, अदरवाईज असं जरी ड्रॉइंग केलं तरी चालेल. तर एवढं सफिशियंट आहे. सो दिस इज द कम्प्लीट आयसोमेट्रिक व्ह्यू ऑफ द गिव्हन ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स. 2Dचं आपल्याला 3D मध्ये असं रूपांतर करता येईल. एक्स इंडिकेट करतो फ्रंट व्ह्यू, हा साईड व्ह्यू आणि हा टॉपचा प्लेन. सो थँक्यू व्हेरी मच. जसाच्या तसं आपल्याला स्केचबुकमध्ये ह्या ऑब्जेक्टचं ड्रॉइंग करायचं आहे आणि प्रॉब्लेमचं सुद्धा त्याच्यामध्ये ड्रॉइंग करायचं आहे. कोणते प्रॉब्लेम आणि कोणते डायमेन्शन्स घेतले याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता व्यवस्थितरित्या, आणि त्यानंतर याचा सुद्धा एक स्क्रीनशॉट आपल्याला घेता येईल प्रॉब्लेमचा.